नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी सगळ्यांचे आपलं स्वागत करत आहे। आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये फुलांच्या दरामध्ये आपल्याला थोडासा बदल झालेले पाहायला मिळतात। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दरही आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। डच गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 350 रुपयापर्यंत लाल तसेच कलर गुलाबचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 200 रुपयापासून देखील आपल्याला गुलाबाचे दर पाहायला मिळतात। झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी सरांचा दर जे आहे 40 रुपयापर्यंत पिवळ्या झेंडूसाठी दर पाहायला मिळतो। तर त्याचबरोबर लाल झेंडूसाठी 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। बिजलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत बिजलीसाठी दर पाहायला मिळतो। हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला मिळतो। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलके मालासाठी 50 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतो। आस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो। शेवंतीचे दरही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतो। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 1 ते 2 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळतो। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील टेटसचे दर पाहायला मिळतात। चिंगडीची ब्युटीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 80 तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। सनफ्लॉवरची आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील सनफ्लॉवरचे दर पाहायला मिळतात। कांद्यांचे दर जर पाहिले तर साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात। चांगल्या क्वालिटीमध्ये गोळे असलेले कलर असलेल्या मालासाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल येते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता साईज आपल्याला मोठ्या साईज मध्ये या ठिकाणी आपल्याला कांदा पाहायला मिळतो। त्याचबरोबर या कांद्याला दर ही आपल्याला कमी पाहायला मिळते, कारण कलर आणि क्वालिटी या ठिकाणी आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। साईज मोठी जरी असेल तरी देखील आपल्याला कांद्याला दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात। तर टॉप क्वालिटी मध्ये जर कांदा असेल, कलर आणि साईज मध्ये असेल तरच आपल्याला 13 ते 14 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते। सरासरी जर मार्केटमध्ये पाहिलं तर कांद्याचे दर जे ते 10 ते 12 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणात कांद्याची विक्री होताना पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहे साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या तसेच चायना काकडीचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर हिरव्या काकडीचे दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे 8 ते 10 रुपयापासून विक्री होताना पाहायला मिळतात। चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीचे दर जे आहेत साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील तोंडल्यासाठी दर पाहायला मिळते। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील कारल्यासाठी दर पाहायला मिळतो। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 14 तर हलक्या मालासाठी 7 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला मिळतात। वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 35 तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतो। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील राजमासाठी दर पाहायला मिळतो। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतो। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळतो। रताळ्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणात रताळ्यांची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर
चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील रताळ्यांचे दर पाहायला मिळतात. मार्केटमध्ये रताळ्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 रुपये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. काळ्या भरताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जळगाव वांग्यासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटी कोबी साठी साधारणतः 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 6 ते 7 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतो. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. चांगले माल जे येते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे येते साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. त्याचबरोबर विलायती कोथिंबीरचे दर जर पाहिले तर साधारणतः 7 रुपयापासून ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. आवक वाढल्याचा परिणाम आपल्याला मेथीच्या दरावरती आज पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 4 ते 5 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 45 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे येते 25 ते 26 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला होतात. पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पिंक तावान तसेच वेनर पेरूसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 15 ते 20 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. रामफळाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये रामफळासाठी साधारणतः दर येते 70 ते 75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. लहान साईज मध्ये हलके माल येते 20 ते 25 रुपयापासून देखील रामफळाचे दर पाहायला होतात. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः दर येते 32 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल येते 10 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे साधारणतः 300 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 120 ते 150 रुपयापासून देखील डाळिंबचे दर पाहायला होतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला होते. चांगल्या मालासाठी 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होते. डाळिंबची द्राक्षाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये द्राक्षासाठी साधारणतः दर येते 120 रुपये ते 130 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 70 ते 80 रुपयापासून देखील द्राक्षासाठी दर पाहायला होते. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला होते.